साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सामुदायिक विवाह सोहळ्यातून सामाजिक ऐक्य घट्ट होते, सामाजिक एकोपा वाढून समाज एकजूट होण्यास मदत होते, असे प्रतिपादन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नांदेड येथील संपन्न झालेल्या भव्य, अभूतपूर्व व ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळ्याला भेट दिल्यावर केले। सर्व वधूवरांना आशीर्वाद दिल्यावर ते बोलत होते। यावेळी नांदेड उत्तर आमदार बालाजीराव कल्याणकर, मूर्तिजापूरचे आमदार हरीश भाऊ पिंपळे, ढानकीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई वासमवार व नागस्वामी सुरेश नागेश्वर महाराज आदींची उपस्थिती लाभली होती। विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजाचा वेळ व पैसा दोन्ही गोष्टींची बचत होते, समाजाची आर्थिक उन्नती होते, असे प्रतिपादन आमदार पिंपळे यांनी आपल्या मनोगतात केले। नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना ही महाराष्ट्रातील उपक्रमशील संघटना असून त्याचे श्रेय अध्यक्ष मोहनराव पटकोतवार व सरचिटणीस संजय हळदे व त्यांच्या टीमला जाते, हे त्यांनी आवर्जून नमूद केले। या मेळाव्यामध्ये 10 जोडपी विवाहबद्ध झाली। महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते। समाजातील अनेक समाज बांधवांनी जोडप्यांना विविध भेटवस्तू देऊन आशीर्वाद दिले। मेळाव्याची अन्नसेवा प्रसिद्ध व्यापारी बालाजीराव नागेश्वर, युवा नेते सचिन पेंढारकर व उदगीर बुरुड समाजाने केली होती, तर जलसेवा शिवाजी पोतुलवार, हनुमंत सुनेवाड, मुन्ना गुळवे यांनी केली। यावेळी समाजाचे मार्गदर्शक बंडूजी गैनेवार, भिकाजीराव सूर्यवंशी, पत्रकार दशरथ वडतिले, महिला आघाडीच्या नेत्या मेनकाताई कोरडे उपस्थित होते। सदर मेळावा संपन्न करण्यासाठी नांदेड जिल्हा बुरुड समाज महिला संघटना अध्यक्षा मनीषाताई नागेश्वर, मंगलाताई गुडमलवार, युवा अध्यक्ष साईदास नागेश्वर, मनीष जोरगेवार, सचिन नागेश्वर, संघटनेचे उपाध्यक्ष साईनाथ गुडमलवार, आनंद गुडमलवार, मोहनराव वासमवार, कैलास मुखडेवार, शिवाजीराव नागेश्वर, विजय नागेश्वर, किरण नागेश्वर, बाळासाहेब नागेश्वर, व्यंकट नागेश्वर, गणेशराव गुडमलवार, राजू पिलेवार, संतोष सुनेवाड, गोविंद गुडमलवार, विक्रम देवके, ज्योती पटकोटवार, शारदा येलमेवार, नम्रता नागेश्वर, राधा गुळवे, ज्योती नागेश्वर, सिंधू वासमवार आदींनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन बालाजी देवके व संजय हळदे यांनी केले, तर आभार मोहनराव पटकोतवार यांनी मानले।